गुड मॉर्निंग ताईंनो, कसे आहात तुम्ही? श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी आज बनवत आहे गाजराचा हलवा. सकाळ झालेली आहे, तर सकाळची सुरुवात म्हटलं गोड गाजरच्या हलव्याने करा. तर मी तुमच्यासाठी स्पेशल गाजराच्या हलव्याची रेसिपी आणलेली आहे. तर तुम्ही बघू शकता गाजरचा हलवा समोर बघा. माझ्याकडे छोटीच खिसणी होती, मोठी खिसणी होती. तर ह्या छोट्या खिसणीने मी थोडा वेळ लागला, बट मी लवकर खिसून घ्यायचा प्रयत्न केला, पण लवकर होऊन गेला. आणि थोडे राहिले होते, तर मी म्हटलं सानवीच्या पप्पाला खिसून द्या थोडं. मग हे खिसून झालेले आहे, बघू शकता खिसलेले किती मस्त दिसत आहे. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे मी. तर गॅसवर मी कढईमध्ये तूप टाकलेलं होतं. तर मी ते तुम्हाला व्हिडिओ शूट दाखवायचा विसरूनच गेली होती. मधामध्ये फिरवत राहायचं आणि मग नंतर त्याच्यात थोडं विलायची पूड टाकायची, बारीक केलेली. खूपच छान होते. गाजर फिक्की होते, तर मला साखर जास्त टाकावं लागली. 2 वाटे तरी टाकावंच लागले. आणि जेवढा गाजरचा हलवा गोड राहणार तेवढंच खूप छान लागते. आणि त्याला मधामध्ये थोडंफार असे परतून घ्यायचं, जोपर्यंत ते परफेक्ट होत नाही. तर बघू शकता
किती छान दिसत आहे गाजरचा हलवा, बघूनच खूप तोंडाला पाणी येते. सानवीचे खूप फेवरेट आहे गाजरचा हलवा, कारण तिला खूपच आवडते गाजरचा हलवा आणि गुलाबजामुन. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला गुलाबजामुनची रेसिपी मी दाखवणार आहे, तर एन्जॉय करा. गाजरच्या हलव्यामध्ये मनुके टाका. मनुके टाकल्यानं खूपच छान गाजरचा हलवा परफेक्ट होते आणि चव पण खूप बेस्ट येते. आणि मला कमेंट्स करून सांगा की ताई, गाजरच्या हलव्यात मनुका टाकल्यानं खूपच छान गाजरचा हलवा बनला. आणि मला तुम्ही कमेंट्स करून हे पण सांगा की मला की ताई, तुमची रेसिपी आवडतात का नाही आवडत. आणि तुम्ही माझ्यासोबत बोलायचा प्रयत्न करा. तुम्ही माझ्याशी बोलसाल तरच मी तुम्हाला कमेंट्सचे उत्तर देणार. तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, तुमचा परफेक्ट गाजरचा हलवा तयार आहे.